नमस्कार. न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. माझ्या उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता हे शिक्षक आहेत ज्यांचं नाव अंतेश्वर व्यंकटराव माने आहे. मिलिंद उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये ते प्राध्यापक आहेत. त्यांचा न्यायाधिकरणाचा आदेश असतानाही थकीत वेतन दिलं जात नाही. त्यांची वैयक्तिक जी मान्यता आहे ॲप्रुव्हल त्यांना मिळत नाही. अशा मागण्या घेऊन ते आज मिलिंद माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयासमोर उपोषण करतायत. आपल्या कुटुंबियाचं उपोषण करतायत. काय त्यांची नेमकी अर्थ हा काय आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, आपली काय मागणी आहे? पूर्ण नाव सांगा. तुम्ही कधीपासून कार्यरत आहात मिलिंद कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आणि आपली काय मागणी आहे? सर, मी अंतेश्वर व्यंकटराव माने. मी मिलिंद ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक पदावरती आहे. 2010मध्ये माझी जॉईनिंग आहे. त्यानंतर 2012मध्ये मला काढून टाकले. मी स्कूल ट्रिब्युनलमध्ये न्याय मागण्यासाठी गेलो. 2023मध्ये मला न्याय भेटला. त्यानंतर मला जॉईन करून घेण्यात आलं. 2025 26/11/2025ला जॉईन करून आज 3 महिने झाले. माझा पगार पण काढला नाही. माझं थकीत वेतन पण दिलं नाही. माझा वैयक्तिक मान्यतासुद्धा काढली नाही. माझ्यावरती वारंवार हा अन्याय झालेला आहे. तरी मी न्याय मागण्यासाठी बेमुदत उपोषणासाठी इथं बसलेलो आहे. माझ्याकडून प्रशासनाकडून सुद्धा मला सहकार्य बी होत नाही. मी सहकुटुंब सहपरिवारासह माझ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तर आम्ही सगळे येऊन इथं बसलेलो आहोत. बरोबर. याच्यामध्ये कोण दोषी आहे असं आपल्याला वाटतं? तुमचं कॉलेज प्रशासन दोषी आहे का विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय दोषी आहे? नाही, दोषी हे तर संस्था तर आहेच. का तर प्राचार्यांनी प्रस्ताव दाखल केल्यानंतर पुढचं काम आपल्याला करून घेता येईल. पण प्रशासनाने पण तेवढं प्रेशर आणलं पाहिजे, दबाव आणला पाहिजे. बुवा यांचं कर्मचाऱ्याचं काम झालं पाहिजे. हा यांच्यावरती अन्याय झाला आहे. त्यांनी पण म्हणलं पाहिजे. दोषी हे सगळ्यांनाच म्हणता येईल. विभागीय शिक्षण संचालकांना आपण भेटलात का? काय सांगितलं त्यांनी? काय आश्वस्त केलं? त्यांनी म्हणले करू, त्यांचा प्रस्ताव आल्यावर करू. पण प्रस्तावाची मागणी करत नाही तुम्ही असं मी म्हणल्यानंतर एक पत्र त्यांनी काढलं. ती प्रस्तावाची मागणी केली पण परत काही रिस्पॉन्स आला नाही. म्हणून आता लोकशाहीच्या मार्गाने आपल्याला मार्ग एकच आहे. त्यामुळं मी बेमुदत उपोषणास बसत आहे. कधीपर्यंत उपोषण चालू होईल? तुमची मागणी जर मान्य नाही झाली तर पुढचं तुमचं पाऊल? सर, माझी मागणी मान्य झाल्याशिवाय उठणारच नाही. कुठे तर जाऊन काय करणार आहे मी? मला न्यायच नाही भेटला. जगण्याचा अधिकारच जर मला कोणी देत नसेल तर इथं जगण्यासाठी मला पगार चालू करण्यासाठी तर मी इथं आलोय. मला शेतीबाडी नाही. मी ह्याच्यावरतीच जगतोय. आजपर्यंत न्यायालयामध्ये मला खेटे मारण्यामध्ये एवढे दिवस गेले. तरी सुद्धा न्यायालयातून आल्यानंतर सुद्धा मला हे न्याय देत नाही. म्हणून आज बेमुदत उपोषणासाठी मी बसलो. न्याय मिळेपर्यंत मी इथेच बसलो. न्याय मिळेपर्यंत उपोषण करणार. त्यांच्या आई आपल्या सोबत आहेत माने सरांच्या. काय तुमचं नाव आहे काकू आणि काय तुमची मागणी आहे मुलासाठी? बोला. माझं नाव वंदना व्यंकटराव माने. माझ्या मुलाला न्याय मिळत नाही. आम्ही कशावर जगावं? आमचा दवाखाना सुद्धा होत नाही. आम्हाला खाण्यासाठी सुद्धा पंचायत उठले. माझ्या लेकराला न्याय मिळावा ही तुमची मागणी आहे. लेकराला न्याय मिळावा असं त्यांची आई सांगते. त्यांच्या पत्नींचं काय मत आहे? कारण खूप अडचणी येतात पगार नसल्यानंतर घरामध्ये. कसं तुम्ही हे सगळं करताय? कुटुंबियासह उपोषणाला बसला? माझे नाव भाग्यश्री अंतेश्वर माने. आमच्यावर खूप वाईट परिस्थिती आहे सध्या. 2023मध्ये रिझल्ट लागला आमच्यासारखा. तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. पण आणखीन अजून पेमेंट 2-3 महिने झाले. पेमेंट दररोज येतात जातात पण पेमेंट आणखीन निघालेलं नाही. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय द्यावा हीच मागणी. तुमची मागणी एकूणच काय तर माने जे आहेत अंतेश्वर माने त्यांचं असं म्हणणं आहे की ॲप्रुव्हल ताबडतोब काढला पाहिजे आणि थकीत वेतन दिलं पाहिजे. अन्यथा माझं उपोषण सुरूच राहील. मी केवळ उपोषणाचा इशारा दिला नाही तर बेमुदत उपोषण माझी मागणी मान्य होईपर्यंत चालूच राहील असा इशारा अंतेश्वर माने यांनी दिला आहे. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूजनामा, लातूर.